नमस्कार. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत गावामध्ये एक घटना घडली आणि त्याचे वेगवेगळे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्यावरच्या घोड्यावरती चढून पुष्पहार अर्पण केल्याची घटना घडली आणि त्यावर वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. घटना काय आहे ती तुम्ही एकदा बघा. आता या घटनेनंतर चर्चा सुरू झाली, वाद सुरू झाले, हा व्हिडिओ व्हायरल झाला, याच्या बातम्या झाल्या आणि त्या आमदारांना जाणीव झाली की आपण चुकलोत आणि त्यांनी माफी देखील मागितली. माफी मागताना त्या आमदाराला रडू देखील कोसळले. काय झालंय ते पण अखेरला यांनी वर चढविलं, कारण त्या पुतळ्याची हाईट बघा तुम्ही किती उंच आहे, ती वर बघा तुम्ही 16 फुटाची. तिथं वर चढविलं आणि त्यांनी सांगितलं की तिथे इथं बसा म्हणून, आणि माझा हात तिथं केला, तिथं बसविलं मला. त्याच्यामध्ये सगळेच आमचे पदाधिकारी होते, ते सगळे पक्षाचे वेगवेगळे आम्ही सगळेजण होतो. मुंदडा साहेब सुद्धा पाठीमागून होते, मी सुद्धा समोरून आलो. मी तिथं पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो. आणि त्याच्या माझ्यासोबत सुनील भाऊ काळे होते, मुंदडा साहेब होते. फक्त माझ्या एकट्याचा पाय तिथं कुठेतरी लावलेला दिसायला आहे. जर मी तिथं कुठं चुकलो असलो तर मी सर्वप्रथम माफी मागतो. माझी त्याच्यामध्ये चूक नाही असं मला वाटते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आम्ही प्रेम करणारे एक माणसं आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला सगळं देश मानते, जिल्हा मानते. फक्त माझ्यासारखा कार्यकर्ता एखादा आमदार झाला की त्याच्या विरोधात सगळेच लोक पेटून उठायचं काम करायचं. मी एक सामान्य कुटुंबातला तुम्ही अपसेट होऊ नका, मी सांगतो तुम्हाला. या दोन्हीही घटना बघितल्यानंतर महाराष्ट्रभर यावरती वेगवेगळी चर्चा झडते आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचा अशा स्वरूपाचा अवमान केला जाऊ नये असं म्हणणारा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग आहे जो याच्या समर्थनामध्ये पुढे येतोय आणि तो म्हणतोय की याच आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी दिलेला आहे, त्यामुळं त्यांचा हेतू खूप चांगला आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला चांगला हार अर्पण करणे हा हेतू होता, त्यामुळं ते घोड्यावर चढले आणि घोड्यावर चढण्याची ही कृती एवढी गांभीर्यानं घेतली जाऊ नये असं देखील मत काही लोक व्यक्त करत आहेत. त्यांनी 5 लाख रुपये दिले म्हणून त्यांना घोड्यावर चढण्याचा अधिकार प्राप्त होतो का असा प्रश्न देखील काही लोक या निमित्ताने विचारत आहेत. आता आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्यामुळं याला वेगळा रंगही प्राप्त झाला आणि त्यावर मुलामा देण्याचं कामही सुरू झालं. या जागी दुसरा कोणता पक्षाचा आमदार असता तर कदाचित वेगळी स्थिती राहिली असती. असो, त्याच्या राजकारणावरती आपल्याला जायचं नाही आहे, त्यात काय होतं यावरती आपल्याला जायचं नाही आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि या अस्मितेची काळजी नीट घेतली जावी असंच अपेक्षित आहे. एक तर महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची जी दुरावस्था होते आहे, छत्रपती शिवरायांच्या स्मारकांची जी दुरावस्था होते आहे, त्याकडं लक्ष द्यायला लोकांना वेळ नाही आहे. आणि त्यातून जे काही पुतळे उभारले जात आहेत त्याचा देखील सन्मान ठेवण्याची पात्रता आमच्या अंगी अजून तरी आलेली नाही आहे. कसं आहे, शाळेत असताना 10 वर्ष सलग आपण एक प्रतिज्ञा म्हटलेली आहे. त्या विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. आता या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता आपल्या अंगी यायची असेल तर शिल्पातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखंच मानून तसाच सन्मान आपल्याला देता आला पाहिजे. ज्या राज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी निघते आणि मग पुन्हा गोंधळ झाल्यावर त्या बिडीचं नाव बदललं जातं, म्हणजे व्यसनाचं सुद्धा गोष्ट संभाजी महाराजांच्या नावानं निघू शकते, परवानगी मिळू शकते, त्या राज्यात हा सन्मान ठेवण्यासाठी लोकांना सक्ती करावी लागेल, हे तेवढंच वास्तव आहे. मुळात ज्या स्मारकांना, ज्या अस्मितेच्या मुद्द्यांना आपण आपली अस्मिता समजत असतो ना, त्या मुद्द्यांवरती आपण नेहमीच संवेदनशील असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काय, भारतात काय, सगळीकडेच अशी नावाची अस्मिता आपण जोपासतो आहोत. म्हणजे अस्मिता दाखवून त्या व्यक्तीच्या सन्मानाचा, आदराचा, कर्तृत्वाचा राजकीय अथवा सामाजिक लाभ घेण्याची प्रवृत्ती आमच्या देशातल्या लोकांच्या मध्ये वाढीला लागलेली आहे.
खरं तर या व्हिडिओचं शीर्षक करताना मला असं वाटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आंबेडकर का होतोय असं करावं. आंबेडकरांचं होणं म्हणजे कदाचित त्यात थोडंसं वादग्रस्तता वाटेल तुम्हाला, मी काहीतरी भयंकर बोलतोय, स्फोटक बोलतोय असं वाटेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या विषयामध्ये जे वाक्य आपण करतो तशी स्थिती आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या बाबतीत देखील सातत्यानं होत आलेली आहे. बघा, दोन गोष्टी शांतपणे विचार करा, म्हणजे बोलणाऱ्याची जात न विचारात घेता किंवा हेतूवरती लक्ष देऊन बघा, म्हणजे हेतूवरती लक्ष द्या, मूळ हेतू काय आहे हे लक्षात द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयामध्ये काय झालंय आपल्याकडं, तर बाबासाहेबांना पहिल्यांदा महान नेते असं म्हणत देवत्व बहाल केलं गेलं आणि बाबासाहेबांच्या कार्याला, त्यांच्या शिकवणीकडं दुर्लक्ष करत त्यांची पूजा करण्यात धन्यता मानणारा एक वर्ग निर्माण झाला. मग अस्मिता, सन्मान या गोष्टीची प्रतीकं बदलली. खरं तर ज्या बाबासाहेबांनी देवता नाकारल्या होत्या त्यांनाच देवत्व बहाल करत त्यांच्या प्रतिमेचं पूजन होऊ लागलं. आता अशाच प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील होतो आहे. ज्या अस्मिता, ज्या प्रतीकांना सांभाळायला हवं त्या न सांभाळता आपण वेगळ्याच गोष्टी करायला लागलेलो आहोत. खरं तर ज्यांना गडकिल्ल्यांचं संवर्धन करता आलं नाही त्यांना अशा स्वरूपाची पुतळे उभा करण्याचा अधिकार तरी आहे का, हा प्रश्न पडतो. ज्या पुतळ्यांचं सन्मान ठेवला पाहिजे, ज्या पुतळ्याचा आदर ठेवला पाहिजे, तो न ठेवता आपण सातत्यानं अनादर होईल अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करत आलेलो आहोत. कारण अस्मिता बदलली, प्रतीकं बदलली, सन्मानाची पद्धत बदलली. आणि मग या आमदारांसारख्यांना आपण घोड्याच्या वरती चढून महाराजांना पुष्पहार अर्पण करतोय, याच्यामध्ये वाईट काही वाटत नाही. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मी 5 लाख रुपयाचा निधी देणार असेल तर माझा हेतू खूप चांगला आहे असं आम्हाला सिद्ध करता येऊ शकतं. हे सगळं थांबलं पाहिजे, याची पद्धत बदलली पाहिजे असं मला तरी वाटतं. या आमदाराला दोषी समजायचं का, शिक्षा द्यायची का, तो अवमान आहे का, याचा निर्णय लोकांनी घ्यायचा आहे, त्यात आपण पडू नये. खरं तर अशा स्वरूपाची कृती ही अपमानजनकच आहे, मनातल्या हेतूंना नीट व्यक्त न करता येणारी. म्हणजे काही माणसांच्या मनात आदर असतो पण तो व्यक्तच करता येत नाही आणि त्या व्यक्त करण्याच्या पद्धतीमधून अनादर जाणवतो, दिसतो. तशाच स्वरूपाची ही कृती आहे. आपण आपल्या महापुरुषांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयीचे एक अनावश्यक नियम आपण तयार करतो आहोत आणि या नियमांचाच घोळ असा होतो आहे की पावला पावलावरती आपल्याला एक पांडित्य पाळावं लागतंय, म्हणजे एक नियम पाळावे लागतात. अशा स्वरूपाची कर्मकांड पाळावी लागतात. पांडित्यापेक्षाही तो शब्द छान आहे की कर्मकांड पाळावी लागतात. प्रोटोकॉलच्या नावाखाली जेव्हा कर्मकांडांची निर्मिती होते ना, तेव्हा खरा धोका होऊ लागतो. हे कर्मकांड टाळून आपण त्या महापुरुषांचा आदर कसा ठेवता येईल आणि त्यांच्या विचारांना जगाच्या समोर कसं आणता येईल याचा विचार केला पाहिजे. मग अशी रडण्याची गोष्टी करत, डोळ्यात आसवं आणून आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची वेळ आपल्यावर येत नाही, जसं त्या आमदारांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा अन्य कोणतेही महापुरुष असोत, त्यांच्याविषयीचा आदर प्रदर्शनापुरता नको आहे. कारण प्रदर्शनामध्ये हाय हाय असते, दर्शनात आत्मिक समाधान असतं. त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या बघण्याने, दर्शन हा शब्द वेगळ्या अर्थाने घ्या, बघण्याने असं नुसतं घेऊ नका. त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या सहवासाने, त्यांच्या पुतळ्याच्या, स्मारकाच्या सहवासाने त्यांच्या विचारांची ऊर्जा मनामध्ये आली पाहिजे आणि ती ऊर्जा घेऊन काम करता आलं पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ऊर्जा काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात एकही जहागिरी बहाल केलेली नाही आहे, ही ऊर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या गवताच्या पात्यालाही कधी हात लावलेला नाही आहे आणि आपला राज्यकारभार केलेला आहे, ही ऊर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार करणाऱ्या माणसांना एकालाही सवलत, सुटका दिलेली नाही आहे, लगेच शिक्षा दिलेली आहे, ही विचारांची ऊर्जा आहे. स्वराज्य स्थापन करताना आपपर भाव ठेवलेला नाही आहे, आपलाय म्हणून त्याला माफी आणि परकाय म्हणून त्याला शिक्षा हे केलेलं नाही आहे, ही विचारांची ऊर्जा आहे.
हा विचारांच्या ऊर्जेचा स्रोत आपल्याला मिळाला पाहिजे. यासाठी आपल्या भक्तीचं, आपल्या श्रद्धेचं, आपल्या अस्मितेचं प्रदर्शन व्हायला नको आहे. आणि प्रदर्शन व्हायला लागलं, चंद्रकोरीसारखं गंध लागायला लागलं, दाढी ठेवायला लागलो की मग मात्र हे प्रदर्शन व्हायला हवं होतं आणि कर्मकांड वाढू लागतं. मग असं केलं पाहिजे, मुजरा केला पाहिजे, इथे हात नाही लागला पाहिजे, तिथे पाय नाही लागला पाहिजे, अशी कर्मकांड तयार होतात. मग सोवळं ओवळं यायला लागतं. हे सोवळंच आहे. म्हणजे जे ब्राह्मणांनी सोवळं आणलं ना, ते बदललं, तसं हे सोवळं इथे यायला लागतं. या कर्मकांडी वृत्तीतून बाहेर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा विचारांचा वारसा चालवण्यासाठीची प्रक्रिया आपण राबवायला हवी. पण लोकांना समजेल तरच ना. ज्या आमदारांनी 5 लाख रुपये या पुतळ्यासाठी दिले होते, त्यांना त्या 5 लाख रुपयाच्या बदल्यात महाराजांच्या घोड्यावर चढावं वाटलं. ही वृत्तीच मुळात प्रदर्शनाची आहे. कारण 5 लाख प्रदर्शनाकरता दिले होते. मी दिलेत हे सिद्ध करण्याकरता दिले होते आणि दिलेत म्हणून स्वागत करायला लावलं होतं, हार घालायला लावला होता. बघा, खुलासाही तसाच आहे. म्हणजे तुमचे योगदान मोठं आहे म्हणून तुम्ही हार घातला पाहिजे असं लोक मला म्हणाली, म्हणून मी हार घालायला गेलो. आणि मी चुकलो असेल तर माफ करा. मुळात ही चुकण्याची पद्धतच यायला नको आहे. आणि जेव्हा अशी पद्धत येते ना, तेव्हा खरी गडबड होते. पण आपण या सगळ्या विषयात जागरूक होऊन आपल्या अस्मितांचा आदर ठेवला पाहिजे, एवढं लक्षात घ्या. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात होत आहे, माझा आक्षेप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयात देखील तसंच होत आहे. कर्मकांडांची निर्मिती होते आहे. या कर्मकांडातून बाहेर येऊन आपण तो आदर, तो विचार समजून घ्यावा, एवढी साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.